मी महाराष्ट्र राज्य परिधोबी सेवा मंडळाचा प्रदेश उपाध्यक्ष गंगाधर मारुतराव मावले आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 149वी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे। त्यानिमित्तानं पाहिलं असता नांदेड शहरामध्ये सर्व महापुरुषाचे पुतळे अगदी योग्य मुख्याच्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत आणि ज्या महामानवाने अतिशय निस्वार्थपणाने या समाजाची सेवा केली, या समाजाला शिक्षणाचे, विज्ञानाचे आणि धार्मिकतेचे तसेच निस्वार्थपणाचे धडे दिले, ते महामानव आमचे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा पुतळा या नांदेड शहरामध्ये नाही, ही अतिशय खेदाची बाब आहे। आणि म्हणून माझी या जिल्ह्यातल्या तमाम मोठ्या राजकारण्यांना, नेत्यांना विनंती आहे की या राष्ट्रसंताची आपल्या नांदेड शहरामध्ये आपल्यातर्फे एक मोठ्या ठिकाणी, मोक्याच्या ठिकाणी जागा देऊन आमच्या राष्ट्रसंत गाडगेबाबांचा स्मारक या ठिकाणी व्हावं, जसं की महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचं, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक झालं आहे, त्याप्रमाणेच आमच्या राष्ट्रसंत गाडगेबाबांचं सुद्धा या ठिकाणी स्मारक व्हावं अशी आमची या जिल्ह्याचे खासदार, या विभागाचे आमदार या सर्वांकडे मागणी आहे। सकाळी या ठिकाणी या विभागाचे लोकप्रिय आमदार माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब येऊन गेले, त्यांच्याकडे सुद्धा आमच्या समाज बांधवांनी आग्रहाची मागणी ठेवलेली आहे। यानंतर मी सुद्धा या जिल्ह्याचे लोकप्रिय राज्यसभेचे खासदार माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, राज्यसभेचे खासदार माननीय अजितजी गोपचडे साहेब आणि या विभागाचे आमदार माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्याकडं आमच्या निवेदनासह या राष्ट्रसंताच्या स्मारकासाठी मागणी करणार आहोत। तरी आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी आमच्या या भावनेचा एक सहानुभूतीपूर्वक विचार करून राष्ट्रसंत गाडगेबाबाच्या स्मारकाचं लवकरात लवकर नियोजन करावं आणि नगरपालिकेची जागा देऊन आम्हाला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो। धन्यवाद।